पहिलाच बॉल आणि त्या बॉलवरती आले एक सिंगल धाव. हा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय, अगदी झाडांच्या वरतून मारलाय. पत्र्याचा आवाज आलाय, पत्र्यावर जाऊ स्ट्रोक. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एका बाजूला सामना आहे, तुम्ही पाहत आहात वाळकेश्वरचा सम्राट विपक्ष वाळकेश्वर पलटण अशी ही लढत आहे. सम्राट या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. एक पाय हवेत घेतला आणि त्यानंतरचा खेळलेला फटका पाठीमागच्या बाजूला एका धावेसाठी. साहिल आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. या जोडीवरती आहे दारोमदार. बॉलर तयार, वेगाने टाकलेला बॉल समोरच्या बाजूला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आले एक सिंगल धाव. बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने आला आणि त्यांनी लगेच पकडला. एकच धाव बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. फटका चांगला होता, परंतु मुंबईच्या उपनगरांमध्ये जे क्रिकेट होतं छोट्या मैदानावरती त्याची ही रंगत आहे. आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना तितकं चांगलं यश मिळणार नाही. पहा पाठीमागच्या शेवटच्या बॉलवरती एकच धाव होती असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. बॉल पहा बंधूंची जोडी आता एकामेका समोर आहे. एक जण बॅटिंग करतो, एक तर गोलंदाजी करत आहे. अशी बंधूंची जोडी समोरासमोर होती. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करताना 6 धावा बिनगडी बाद. वाळकेश्वरचा सम्राट या टीमने बॅटिंग करताना टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा आतापर्यंत त्या 6. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया. एक विशेष सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीने, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सकाळपासून ऐकलात. मराठी भाषेचा गोडवा, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा बुलंद आवाज. आणि ज्यावेळेस मी समालोचनामध्ये आलो, ज्या समालोचकांचा अभ्यास केला, ज्याचं समालोचन मी ऐकलं, त्याच्यापैकी एक समालोचक म्हणजे आदरणीय चंदू शेट्टे सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूप दारशाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण सन्मानित करूया महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा बुलंद आवाज. मुंबई भूषण, जुन्नर भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेला आहे. मराठीचा आवाज अख्ख्या देशांपर्यंत जाऊन पोहोचला आणि तो आवाज आदरणीय चंदू शेट्टे सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूप दारशाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करत आहोत आणि त्यांचा सन्मान वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने आपण करत आहोत. त्यांचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान. या स्पर्धेमध्ये शब्द सुमनांच्या माळा गुंफत ज्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. मराठी भाषेतलं एक लयबद्ध समालोचन करण्याची वेगळी शैली, अर्थात चंदू शेट्टे सरांच्या ठिकाणी सन्मान संपन्न झाला. परंतु या बॉलच्या पाठीमागे आल्या धावा तब्बल 2. फटका चांगला होता. फटका आता पाठवलाय रोडवरती 2 धावेंसाठी. धावसंख्येने घेतली भरारी 11 वरती 0 अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना टॉस जिंकून टीम वाळकेश्वरचा सम्राट या टीमने या धावा बनवलेल्या आहेत. बॉलर तयार, हवेत केलेलं आक्रमण आणि हाई बॉल निघालाय 2 धावेंच्या दिशेने. धावा याही बॉलच्या पाठीमागे परत मिळतील 2. धावसंख्येला पुन्हा आता चांगली गती मिळते, चालना मिळते, धावसंख्या भरारी घेते, 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय ज्या प्रकारे घेतलाय वाळकेश्वरचा सम्राट या टीमने, कुठलेले आहे धावा आतापर्यंत 13.
बिनगडी बाद प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसली आहे. एका बाजूला आहे साहिल, दुसऱ्या बाजूला आहे सचिन. सचिन 7 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 1 चा खेळ जर आपण पाहिला तर साहिल फुलटॉस बॉल, कव्हर्सला खेळलेला फटका, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ना की त्या गोष्टींवरती आपल्याला समाधान मानावं लागतं आणि या बॉलच्या पाठीमागे एकाच धावेवरती समाधान मानलेलं आहे. शेवटचा बॉल, साहिल तयार होतील आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल बॅकफुट वरती गेले, पंच केला. पंच आहे रुबाबदार, बहारदार, वजनदार. बॉल जाईल 2 धावेंसाठी. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा. बिनगडी बाद 2 षटकांच्या अखेरीस. चला घाई करा दोन्ही संघांना आपण करूया विनंती. तुम्ही पाहता वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. 10 संघातील खेळाडू क्रिकेटच्या रंगात रंगत आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग चा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. सकाळपासून रंगलेले हे सामने. बॉलर तयार. श्रीराम योद्धाच आणि रॉयल चॅलेंजर आपला यानंतर सामना होणार आहे आणि सामना 4 षटकांचा असेल. जागेवरतूनच खेळलेला विशिष्ट प्रकारचा फटका, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला, विकेटचं पतन. भावाने भावाची विकेट घेतली म्हणजे भावाचा भावाला पेरावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत आता जय देसाई. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. यानंतरची आणखीन एक मॅच होणार आहे. रॉयल चॅलेंजर आणि श्रीराम योद्धास आपल्यामध्ये शेवटचा सामना 4 षटकांचा होणार आहे. त्यामुळे त्या संघातील खेळाडूंना विनंती, आपण कुठे जाऊ नका, आपला सामना होणार आहे. कारण उद्याचा अंतिम दिवस आहे या प्रीमियर लीगचा. या बॉलच्या पाठीमागे धावा 2 मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 18 वरती. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. डावखुरे हाताचे फलंदाज एका बाजूला जय आहे तर एका बाजूला साहिल 8 वरती बॅटिंग करतायत. गोलंदाजी मार्ग वरती शिवम. बॉल एस्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाची. बॉलर तयार. खोलो टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक झडप त्यांची पडेल अपुरी. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे 19-2 गडी बाद. ओव्हर नंबर 3 चा हा थरार आहे. 2 बॉलचा अजूनही या ओव्हर मध्ये खेळ शिल्लक आहे. यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ घेता येईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. बॅटिंग मध्ये साहिल, पुजारी आहेत, एका बाजूला रोहित आहेत. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, कमालीचा बॉल हाताळलाय गोलंदाजी करताना शिवम कान्होजिया. काय गोलंदाजी करतायत. मैदानाच्या आतमध्ये काही बॉल यॉर्कर पद्धतीचे, काही बॉल उसळणारे त्यांनी टाकलेले आहेत. म्हणजे या प्रकारचं मिश्रण गोलंदाजी मध्ये त्यांनी अंमलामध्ये आणलंय. बॉलर तयार. समोर खेळलेला फटका, परंतु आता बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी.
3 षटकांचा अखेरकार खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 21, 2 गडी बाद. 21 वरती 2, वाळकेश्वरचा सम्राट. चला मॅचला सुरुवात होईल. 1 मिनिटाचा वेळ समाप्त झालेला आहे. ओव्हर नंबर 4 साठी आणि या चौथ्या षटकासाठी गोलंदाज आलेले आहेत जयशल. ओव्हर नंबर 4 सांभाळतील. स्ट्रायकर एंडला आहेत रोहित परदेशी. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेट वरतून येतील. बॉलची फेकी करतील. एक सिंगल धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे आणि या धावा तितक्याच महत्वाच्या आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावांचा वेग थोडासा मंदावलेला आहे, तो वाढवावा लागेल. धावा कुटाव्या लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. गिअर बदलावा लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल बॅटिंग करताना. आणि हो, आज भूक ठेवावीच लागेल. शरीरापासून दूर असणारा बॉल खेळला, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतायत. त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. बालंबाल बचावलेली. त्याचं नशीब बलवत्तर आहे. दैव देतो आणि कर्म घालवतो अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आली, परंतु या चुका सुधाराव्या लागतील. पण चुका आयुष्यामध्ये आहेत ना, या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. फटका आता जाळीच्या वरतून मारलाय. झेल सुटली आणि त्या झेलचा उपद्रव काय बघायला मिळाला तर 2 धावेंचा फटका आलाय. म्हणजे एखादा कॅच किती महत्वाचा असतो. एखादा कॅच मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि त्यानंतर आलेला 2 धावेंचा फटका. 24 वरती 2. स्ट्रायकर एंडला फलंदाज साहिल पुजारी बॅटिंग साठी तयार. बॅकफुटचा पंच. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी, परंतु बॉल येण्या अगोदरच गोलंदाजाने एस्ट्यानला हात लावला, त्यामुळे बॉल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाही. या ओव्हर मध्ये तब्बल 4 बॉलचा खेळ झालेला आहे. चांगली गोलंदाजी. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. फटका चांगला समोरच्या बाजूला. या बॉल वरती धावा मिळतील त्या 2 दुहेरी धावांचा फटका. म्हणजे या मैदानाच्या आतमध्ये 4 ते 6 धावे प्रमाणे आहे, कारण धावसंख्येचा वेग लगेच वाढतोय. धावा धावफलकावरती आलेले आहेत 27. 2 गडी बाद. बॉलर तयार. शेवटचे काही बॉल. फटका चांगला खेळलाय. एक सिंगल धाव, मोठा टोला आणि 2 धावेंचा हा टोला आलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगचा बोलबाला. धावा धावफलकावरती आहेत 29. 2 गडी बाद. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे तर 29 ऑगस्ट आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. मेजर ध्यानचंद यांची त्या दिवशी जयंती असे, ज्यांनी हॉकी क्षेत्राला एक मोठं योगदान दिलं आणि त्यांचा जन्मदिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. 29 ऑगस्ट. धावा आहे धावफलकावरती 29. चला घाई करा, यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि त्यासाठी विनंती करूया टीम रॉयल चॅलेंजर आणि श्रीराम योद्धाज आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. टीम रॉयल चॅलेंजर आणि श्रीराम योद्धाज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपला टॉस त्यानंतर केला जाईल. सामना 4 षटकांचा असणार आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातले 6 बॉल. चला, आपण वेळ खूप घेत आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. टीम वॉरियर्स आणि श्रीराम योद्धाज. माफ करा, सम्राट आणि फलटण. पहा, त्याचबरोबर आयोजन समितीकडे एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. उद्याची सर्वांची तिसरी मॅच ही 4 षटकांची असणार आहे. वेळेअभावी षटक कमी केलेले आहेत कारण उद्याचा अंतिम दिवस आहे. समोरच्या बाजूला आक्रमण. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल.
सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिला ना तर वाळकेश्वरचा सम्राट आणि वाळकेश्वर पलटण अशी ही लढत आहे. असा रंगलेला सामना. टॉस जिंकला होता वाळकेश्वरचा सम्राट या टीमने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि टीम वाळकेश्वर पलटण या टीमला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. बॉलर तयार. फुलटॉस बॉल. आकाशाला गवसणी घालत खेळलेला फटका आणि या बॉल वरती मोहर लागेल. 2 धावेंची मियाला मोकात दिला ठोका. धावसंख्या आहे धावफलकावरती 33. 2 गडी बाद. चला घाई करा. बॉलर तयार. बॅकफुटचा पंच. जाळीला जाऊन बॉल धडकतोय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय. हो नाही हो नाही या प्रयत्नामध्ये स्ट्राईक रेंजला फेक आली खराब. सहजरित्या फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. या चातुर्यासाठी टाळ्यांचा कडकडाट. 2 धावा या बॉलच्या पाठी मागे मिळत असताना धावा धावफलकावरती आलेल्या आहेत 35. अजूनही शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रणनीती बदलावी लागेल. बॅटिंग मध्ये हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. कमीत कमी 6 ते 10 धावा जर आल्या तर 45 प्लस एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये उभा राहू शकतो. बॉलर तयार. फुलटॉस बॉल. समोरच मारलाय. समोर आक्रमण केलंय आणि या बॉल वरती आता मोहर काय लागेल. पंच तिकडे पाणी करतायत. 2 धावा. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ या बॉल वरती बॅटिंग करताना केलाय. साहिल पुजारी यांनी चांगला खेळ. बॉल पाठवलाय 2 धावेंसाठी. झाडाला जाऊन बॉल भेटतोय. या बॉलच्या पाठीमागे पंच आता पुन्हा पाणी करतायत. 2 धावा. धावसंख्या 39. चला टॉस साठी आपण आलात का. टीम रॉयल चॅलेंजर आणि श्रीराम योद्धाज. सामना क्रमांक 11. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. आपण या. आपण टॉस साठी या अशी विनंती आहे. टीम रॉयल चॅलेंजर श्रीराम योद्धाज. पहिला डाव संपलाय. धावा धावफलकावरती आहेत. वाळकेश्वरचा सम्राट प्रथम बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहेत धावा. 40 धावा. 41 धावांचं टार्गेट दिलेलं आहे या मॅच मध्ये टीम वाळकेश्वर पलटण या टीमला. आपण टॉस करत आहोत. टॉस आहे रॉयल चॅलेंजर विपक्ष श्रीराम योद्धाज. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. उद्या ठीक 7:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे आहे असे आपण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहोत. या सूचनेसाठी उद्या ठीक 7:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे आणि ठीक 8 वाजता पहिला बॉल उद्या पडणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. उद्याचा अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी आपलं सहकार्य सर्वांचं महत्वाचं आहे. त्यासाठी विनंती सर्व खेळाडूंना, संघ मालकांना आणि त्यांच्या सहकार्यांना की उद्या ठीक 7:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 8 ला पहिला बॉल उद्याच्या दिवसातला टाकला जाईल याची आपण नोंद घ्या. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा मित्रांनो. आपण आलात का. आपण टॉस करत आहोत. रॉयल चॅलेंजर आणि श्रीराम योद्धाज. आपला शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. आपण टॉस साठी या.
मॅचच्या सुरुवात पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे, आला तो व्हाईट बॉल. सुरुवात ही या डावाची व्हाईट बॉलने झालेली आहे. या बॉलवरती स्कोर बोर्डचा श्री गणेशा होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, भन्नाट वेग गाठीशी बॉल चांगला टाकलाय. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे आणि गोलंदाजीचा बोलबाला या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळाला. पहिला बॉल जरी त्यांनी दिशाहीन टाकला असला तरी पुढचा बॉल त्यांनी अगदी योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने टाकलाय. हा आला तो डॉट. बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वळवला त्याला, मैदानाच्या डाव्या बाजूला खेचलाय 2 धावेंसाठी. हाई बॉल, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, पुन्हा एकदा बॉल चाललाय 2 धावेंसाठी. फटका चांगला मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आहे. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा, कारण 2 धावा आहेत. अशा फटक्याच्या पाठीमागे या मैदानावरती, या मैदानाची रंगत आहे, या प्रीमियर लीगची रंगत आहे. अशा प्रकारच्या बॉलवरती धावा चांगल्या प्रकारे फलंदाजांनी कुटलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला जयशल तयार, कव्हर्सला खेळाडू आहेत. बॉल चांगल्या प्रकारे अडवलाय, कोणतीही फलंदाजांना मुभा दिली नाहीये धाव घेण्याची. थोडेसे नाखुश होते या फटक्यावरती, ज्या प्रकारे फटका खेळला धाव मिळाली नाही, थोडेसे निराश झाले. परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल, क्षमता आहे. एका बाजूला गोलंदाजी मधली चमक, सचिन चांगली गोलंदाजी केली. धावा धावफलकावरती 5-0 गडी बाद. थाय पॅडला भेदणारा बॉल, पंचांकडे अपील, पंचांनी दाद उचलून धरली आहे. फलंदाज लेग बिफोर, पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे आला डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. निर्धाव बॉलने या षटकाची केली सुरुवात. एका बाजूला गोलंदाजीमध्ये जय आहेत, एका बाजूला बॅटिंग मध्ये शिवम आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सायकलला. स्वप्नील फटका समोर खेळलाय, मोहर लागेल या बॉल वरती. तब्बल 2 धावेंची चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा संख्येला आता वेग येतोय. 7 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. ओव्हर नंबर 2 ला झाले सुरुवात. घमासान युद्ध क्रिकेटच्या खेळाचा आहे. समोरच्या बाजूला फटका, झाडांचा अडथळा. 1 सिंगल धाव फक्त या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
सकाळपासून आपण सर्वजण वाळकेश्वर प्रीमियर लीगचा आनंद घेत आहात. सर्व संघ सकाळपासून अगदी 8:30 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. जाळीच्या वरतून बॉल रोड वरती मारलाय 2 धाब्यांसाठी. ही मुंबईच्या क्रिकेटची रंगत आहे ज्याची आपण चर्चा करतो. जसं ग्राउंड तसे नियम तशा धाबा आणि अनेक वर्ष या मैदानावरती बरंचसं क्रिकेट खेळलं जातं आणि त्याच्यामध्ये वाळकेश्वर प्रीमियर लीग आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. बॉलर तयार, फटका समोरच्या बाजूला, मिड ऑन बॉलच्या खाली, विकेटचं पतन, फलंदाज दुसरा माघारी. निश्चित खेळण्याची कोणती हालचाल नाही, त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे धाव घेतली जाणार नाही. अशा फटक्याला डेलिब्रेट असंही संबोधलं जातं. आला तो डॉट. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 10. येणारे 18 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. आता 31. 18 बॉल 31चा थरार आहे. विजयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल कधी पाठीमाग घ्यायचं नसतं. मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी आता लढावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी आता सचिन आलेले आहेत. 18 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण आहे 31 धावांचा. 18-31चा थरार. बॉलर सचिन तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉल फलंदाजांवरती प्रेशर वाढवणार आहे, त्याच्यामुळे चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करताना थोडंसं दडपण दूर जाऊ शकतं. चांगली बॅटिंग झाली तर मॅचला रंगत येऊ शकते, परंतु तो चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. गोलंदाजीच्या गतीचा वापर केला आणि बॉल पाठवला पाठीमागच्या बाजूला. बॉल हवेत उभा राहिला क्षेत्ररक्षक. आता गोलंदाज बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय 3रा. 11 धावसंख्येवरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 15 बनवायचे आहेत धावा 30. 15 बॉल 30चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. 15 बॉल 30ची गरज आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे दुहेरी फटका. पण सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास, कष्ट ज्याच्या जवळ आहेत ना, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. त्यामुळे मेहनत तुम्हाला करावी लागेल. बॉलर तयार. फटका चांगला जाडीला जाऊन बॉल धडकतोय. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावा धावफलकावरती आलेली आहे. आता 12 फार वेळानंतर ही धाव आलेली आहे. समीकरण झपाट्याने बदलतंय का? हो. 14 बॉल 29ची गरज आहे या मॅच मध्ये. एका बाजूला बॅटिंग मध्ये साहिल, दुसऱ्या बाजूला साहिल, दुसऱ्या बाजूला ऋषभन, अशी जोडी आहे. हात खोलावे लागतील, प्रयत्न मोठे करावे लागतील. धावसंख्येचा पाठलाग करताना खेळ चांगला करावा लागेल. आणि षटक क्रमांक 4चा खेळ 3चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहेत 12. आता 12 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते समीकरण आहे 29 धावांचं. 12-29चा थरार मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली बॅच
12-29 चा थरार आहे. आपण मेहनतीबद्दल चर्चा करतोय. माणूस मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धारेने अगदी शोभून दिसतो आणि त्या घामांच्या धारा म्हणजे मेहनत ही तुम्हाला आता करावी लागेल. आयुष्यामध्ये रिक्स घ्यायला शिकायची. ते रिक्स आहे ते विजय फिक्स आहे आणि त्या आता मोठ्या फटक्यांची रिक्स घ्यायला हवी कारण येणारे 12 बॉल बनवायचे आहेत. धावा 29 हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. समीकरणामधलं अंतर वाढेल जर मोठे फटके आले नाहीत तर. बॉलर तयार. ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत रोहित. ओव्हर नंबर 4 साठी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन वळण घेतोय आणि फलंदाजांना बांधून ठेवलंय. आला तो डॉट. यू ही नहीं मुकाम मिलता, पाने के लिए चलना पड़ता है. इतना आसान नहीं है कामयाबी का मिलना. उसके लिए कभी किस्मत से तो कभी खुद से लढना पड़ता है. आणि इथे आज स्वतःशी लढावं लागेल. या मॅच मध्ये झुंजावं लागेल. लागोपाठचा दुसरा डॉट आलाय. 10 बॉल आता बनवायच्या आहेत. 29 धावा विजयासाठी. कॅचचा कॉल परंतु बॉल चाललाय. 2 धाब्यांसाठी एक प्रतिभावंत फटका. अशा प्रकारचे फटके जर अनेक वेळा आले तर सामना बनवू शकतो. धावा आलेले आहेत आता 14. इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 9. 27 धाब्यांची गरज. रात नाही ख्वाब बदलते, मंजिले नाही कारवा बदलते. जसपा रखो जीतने का, किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. पायानंतरचा टॉस झालेला आहे. श्रीराम योद्धा या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतलाय. खोलवर टप्प्याचा बॉल आणि तो बॉल निघालाय पुन्हा एकदा. 2 धाब्यांसाठी डिक्लेअर झोन. धाबा दाफलकावरती आले 16. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 8 बनवायचे आहेत विजयासाठी 25. 8 बॉल 25 चा थरार. हा बॉल चांगला टाकला. या ओव्हर मध्ये धावा अधिकचा खर्च केलेला नाहीयेत. अवघ्या या ओव्हर मध्ये आपण आतापर्यंत पाहिलं ना तर फक्त आणि फक्त धावा खर्च केलेल्या. 5 बॉल मध्ये अवघ्या 4च धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर तयार. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय आणि बॉल चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये 18 बनलेले आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. म्हणजे रिंकू सिंग प्रमाणे खेळ करावा लागेल. प्रत्येक बॉल मोठा फटका. त्याच वेळेस मात्र हे समीकरण जिवंत राहील. पण रिंकू सिंग बद्दल आपण अनेकदा चर्चा केली. IPL मध्ये रिंकू सिंग यांनी ज्या प्रकारचे लागोपाठचे काही मोठे फटके खेळले होते त्यानंतर रिंकू सिंग यांना प्रसिद्धी मिळाली. टीम इंडियासाठी खेळतात. परंतु त्यांचा प्रवास जर आपण पाहिल्यानंतर फार खडतर होता. त्यांचे वडील गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीमधून रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आले होते आणि पाक क्रिकेटमध्ये IPL मध्ये ते आले. त्यांना प्रसिद्धी मिळाली. एक सामना फसला होता तो संघाला त्यांनी काढून दिला आणि आज टीम इंडियामध्ये आपण त्यांना खेळताना अनेकदा पाहतो. म्हणजे जीवनात जर तुम्ही मेहनत घेतली ना यश हे एका दिवसामध्ये मिळणार नाही परंतु एक दिवस हे निश्चित मिळणार. आजचा संघर्ष तुमच्यामध्ये उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो परंतु तो संघर्ष आज करावा लागेल. येणारे 6 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी. धावा तब्बल 23. बॅटिंग मध्ये आहेत साहिल. दुसऱ्या बाजूला आहेत ऋषभन. एका बाजूला ऋषभ एका बाजूला साहिल आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे फलंदाज साहिल जातील माघारी. 5 बॉल 23 ची गरज. प्रत्येक बॉल समोरच्या बाजूला मारावा लागेल आणि तोही षटकारासाठीच. तरच हा सामना जिवंत होईल. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली.
परंतु झेल निसटलेला आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. कॅच होणार नाही, परंतु सामना एका बाजूला कंट्रोल झालेला आहे. 4 बॉल 22 ची गरज. 4 मोठे फटके, 4 मोठे ब्लास्ट, 4 षटकार. चला श्रीराम योद्धा, सामना संपताच लगेच मैदानाचा आपण ताबा घ्या. आपल्या आयोजन समितीकडून ही विनंती आलेली आहे. श्रीराम योद्धा, सामना संपताच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एका हातामध्ये पकडलाय. आई वा, कॅच ज्या प्रकारे पकडला तो त्या प्रकारचा झेल पकडला एका हातामध्ये. म्हणजे हात वरती गेला आणि त्या हातामध्ये बॉल विसवला. शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. या मॅच मध्ये आता बाकी आहे ती औपचारिकता. सामना हळूहळू दूर गेला, समीकरणामधलं अंतर वाढलं. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा दिवस पहिला. चला दोन्ही संघांना विनंती, आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका. बॅटचा किनारा, बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला, डायरेक्ट हिट होणार नाही. एकच सिंगल धाव. आता 2 बॉल 21 ची गरज आहे. नशिबाच्या भरोशावरती आहे हा सामना. आता आक्रमण आले या बॉलवरती, परंतु आता उशीर झालेला आहे. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. शेवटचा बॉल प्रगती पथावरती, बॉलर तयार. आणि अखेरकार हा सामना इथे समाप्त होतोय. आणि सामना धावसंख्येचा बचाव करताना इथे जिंकलेला आहे वाळकेश्वरचा सम्राट या टीमने. आणि प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे सचिन. सचिन, आपण हा पुरस्कार घेण्यासाठी आपण या अशी विनंती आहे. चला, आता कोणत्या संघाला मुभा नाहीये, कोणत्याही ओव्हरच्या पाठीमागे तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाही. टाइम आउट नाहीये. चला सामना सुरू करा. फिल्डिंग टीम, तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, त्यासाठी तुम्ही घाई करा. फिल्डिंग टीम, आपल्या सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, त्यासाठी आपण त्वरा करा.